यायचं आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. शिवशंभो मंडळाचे सर्व सदस्य वारंवार आम्ही सूचना देतोय, सामन्याकडे घेऊन जातोय समालोचन कक्षात आणि गुणलेखक आमच्या समोर जोडले गेलेत ते नितीनजी सकपाल आणि समालोचक म्हणून दिलीपजी उतेकर आणि आदेश उतेकर. धन्यवाद विजयजी. आणि नक्कीच एक मोठी लढत आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू आहे डावखुऱ्या सिद्धेशच्या हातामध्ये आणि डावखुरा मदन चांदे आणि त्याच्या समोर आहे तो अक्षय चांदे. अशा रीतीने ही सुद्धा एक खूप चांगली लढत बघायला मिळेल, कारण पहिल्या लढतीमध्ये मदन चांदेची टीम जी मुसाड चांदेवाडी आहे अगदी नाममात्र धावांनी विजयी झालेली, त्यामुळे त्यांना सुद्धा कॉशियस राहिलं पाहिजे की आपण आपला खेळ कशा पद्धतीने खेळायचा आहे. सिद्धेश यांचा पहिला चेंडू, रिद्धेश यांचा पहिला चेंडू, डावखुरा रिद्धेचा चॉटपीच चेंडू पडला आणि तिथे पहिल्या चेंडूवरतीच मदन चांदे लॉंग ऑफच्या दिशेने बाद होतोय. 0वरती पहिला विकेट पडतोय मुसाड चांदेवाडी संघाचा. डावखुरा फलंदाज संकेत चांदे, परंतु रिद्धेश पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद करून एक नवीन जोशामध्ये नक्कीच एक चांगली शरीरयष्टी लावलेला आणि हा पातळसा असलेला असा गोलंदाज नावारूपाला येतोय. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू, यावेळेला मात्र तडकावून दिलाय संकेत यांनी. ऑनच्या दिशेने चेंडू गेले, चेंडू बाउंड्रीच्यावरती अडवला जातोय, परंतु दरम्यान मला वाटते 2 धावा दोन्ही खेळाडू घेत आहेत. डावखुरे फलंदाज सकाळपासून आपण बघतोय आदेश की जबरदस्त अशी ऑन साईडला फलंदाजी करतायत, कारण त्यांना ते क्लिअर बाउंड्रीचं मैदान मिळतंय आणि नक्कीच आनंदात असतील सगळे खेळाडू. धावसंख्या ती बिनबाद 1 गडी बाद 2, 1 गडी बाद 2. रिद्धेश एक चांगली शैली आहे, एक चांगला वेग आहे, एक चांगला टप्पा पण ठेवण्याचा प्रयत्न करतायत, शिकतायत. काही वेळेला फटके बसतात त्यांना, काही वेळेला विकेटसुद्धा मिळतात. पुढचा चेंडू राऊंड विकेट मारा करतोय. यावेळेला आपण टाकलेला चेंडू मिस्क्यूड शॉट, परंतु विकेट किपरच्या मागे चेंडू गेला. अशा रीतीने 1 धाव वनडीमध्ये. धावसंख्या होती ती बिनबाद 3. निवृत्ती चांगलं काम करत होते, आता सध्या रिप्लेस केले ते नितीनजी सकपाळ यांनी. नितीनजी सकपाळ हे सुद्धा एक चांगलं व्यक्तिमत्व आणि नक्कीच सगळी जे काम पडेल ते आम्ही करू अशा पद्धतीचे एक मानसिकता. दरम्यान धावसंख्या ती बिनबाद 3. मुसाड चांदेवाडी विरुद्ध धामनंद गुड्याचाड या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीची लढत होते. A1 पोचरे तिसऱ्या फेरीत पोचलेले आहेत, साखर जांभूळवाडी तिसऱ्या फेरीत पोचलेले आहेत आणि यामधील कोणता संघ तिसऱ्या फेरीत पोचतोय आपण बघूया. त्या 3 संघामध्ये मग चिठीचा कार्यक्रम होईल. ज्याच्या नावाची चिठी येईल तो सेमीफायनलला डायरेक्ट आणि ते 2 उर्वरित संघ असतील त्यांच्यामध्ये सामना होईल. असं हे 12 संघांचं जे शेड्यूल असतं ते अशा प्रकारे. रिद्धेशांचा पुढचा चेंडू, यावेळेला क्लीन बोल्ड, पुन्हा एक धावांच्या दिशेने तडकावायचं होतं, परंतु मधली एसटी साफ आडवी झालेली आहे. अशा रीतीने संगीत 0वरती तंबूमध्ये परततोय, सस्त्यामध्ये तंबूत परततोय. कमॉन डीजे. जे नवीन नक्कीच आम्ही सांगतोय की नवीन मुलं जी आहेत, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, शिकतायत, चांगली दिशा आपल्याला स्वतःला प्राप्त करून घेत आहेत आणि त्यांनी बघितलं की हा जास्त ऑन साईडला थोडीशी आडवी बॅटनी खेळतोय. पटकन त्यांनी एक मस्तपैकी असं एकदम जबरदस्त असा यॉर्कर लेनचा चेंडू टाकला आणि नक्कीच जाळ्यात फसवलं आणि संकेत बाद होऊन तंबूमध्ये परततोय. त्याची जागा घेत आहेत नितीन मोरे. नक्कीच नितीन मोरे पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती असे नितीन मोरे.
या ठिकाणी या सामन्याकरता जी चषक संपूर्ण सामनावीर करता दिलेली ती श्री महादेव सोनू भातोसे अकालपे यांच्याकडून देण्यात आली आणि मंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक आभार, सर्व दात्यांचं हार्दिक हार्दिक आभार. कारण आपण एका वेगळ्या कॉजसाठी, वेगळ्या कारणासाठी ही स्पर्धा भरलेली आहे. दरम्यान मैदानामध्ये लक्ष, रिद्देश ये चले, या वेळेला फुलटॉस घेऊन चेंडू मारलाय, हवा तसं तडाकलं, पटका बसला नाही, परंतु ऑन साईडला चेंडू स्क्वेअर लेगच्या बाजूने चेंडू सरळ चाललाय. 1D साठी एका धावेनी भर पडते. धाव संख्या होती ती 2 गडी बाद 4. थोडीशी पहिल्या डावामध्ये सुद्धा पडझड झाली होती मुसाड चांदेवाडीची, परंतु आम्ही बघितलेलं आहे बऱ्याच मॅचमध्ये. एकदा तर मी बघितले 4 गडी बाद 9 असताना त्यांनी जबरदस्त अशी धावसंख्या रचली होती ती वावे चिंचाटवाडीच्या एका स्पर्धेमध्ये, आणि तोच जोश एकामेकाला देऊन तेच खेळाडू पुढे जात आहेत. परंतु यावेळेला रिद्देश मात्र त्यांना अडवताना दिसतोय. पुन्हा एकदा रिद्देश हे चले, 16 ते 17 पावलांचा स्टार्ट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू ऑनच्या दिशेने वळवला आहे. चेंडू चाललाय 1D साठी, एका धावेने भर पडते आहे. धाव संख्या होती ती 2 गडी बाद 5. पहिलं षटक संपलेल्याची खुणा करतायत पंच अविनाश चव्हाण. 2 गडी बाद 5. प्रथम फलंदाजी करतोय तो मुसाड चांदेवाडी संघ, समोर आहे तो धामणन गुड्याचा संघ. आणि नक्कीच उर्वरित 2 षटकाचं वर्णन करण्यासाठी आमचे तरणे आणि तरुण आणि एक चांगले, ज्याला म्हणतात ना, एक अभ्यासक वृत्तीचे, चांगल्या अभ्यासाचे असे आदेश हुतेकर यांच्या हाती माईक देतोय. ओव्हर टू आदेश. धन्यवाद सर. धावसंख्या मात्र झाली आहे 5. एक सुंदर सुरुवात मात्र पाहायला मिळते आपल्या धामणन घोड्याच्या संघाच्या बाजूनं. सुरेख प्रतिम गोलंदाजी मात्र पाहायला मिळाले आपल्याला. रिद्देच्या स्वरूपात काय अचूक टप्प्याची गोलंदाजी केली आहे बघा, खरोखर सुंदर. आणि 2 महत्त्वाचे 2 बळी मिळवले आपल्या संघासाठी. सुरेख गोलंदाजी संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं शतक घेऊन मात्र नवनाथ आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. समोर तो अक्षय आणि नॉन नितीन. बघूया हा सुरेख चेंडू होता, यॉर्करचा चेंडू होता, चेंडू जातोय निर्धाव. खरोखर सुरेख अप्रतिम मात्र गोलंदाजी नवनाथच्या स्वरूपात. पहिला चेंडू निर्धाव टाकण्या यशस्वी झालाय. काय गोलंदाजी करतोय पहा. खरोखर अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे, अचूक लेंथवर चेंडू होता. बॅट्समॅनला चेंडू समजला नाही, चेंडू गेला निर्धाव. सुरेख अप्रतिम गोलंदाजी. पुढचा चेंडू अक्षयने चेंडू उडवलाय, चेंडू हवेत शतकक्षर खेळ खाली येतोय. 1 बाउंड चेंडू अडवला जातोय परत. मला वाटतं सिद्धेश कडून थोडीशी मिसफील होते आणि चेंडू जातोय आर पार, येतोय चौकार. करतोय हवाई सपर, चेंडू चाललाय गोळीच्या वेगाने बॉर्डरच्या दिशेने. तिथल्या स्वयंसेवकांनी कृपया करून निर्णय सांगायचा, आताचा षटकार आहे की चौकार. हॅलो. तत्पूर्वी आमच्या निवे रामोडीचे ज्येष्ठ नागरिक तुकारामजी जंगम साहेब यांचं इथं आगमन झालेले. यांनाही विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. काय सुरेख फटका खेळलाय बघा, चेंडू गेला गोळीच्या वेगाने बाउंड्रीच्या दिशेने आर पार चौकार साठी. धावसंख्या 4 ने पुढे सरकली गेले. धावसंख्या झाली ती 13. एक चांगली सुरुवात केली होती नवनाथ याने, परंतु नंतर मात्र लगातार 2 चेंडू मध्ये मोठे फटकेबाजी पाहायला मिळाले. पुढचा चेंडू असेल नवनाथ याचा अक्षयसाठी. हा मला वाटतं थोडीशी दिशा विरकटली गेली, थोडासा मला वाटतं दबाव आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीच्या स्वरूपात, आणि त्याच दबावाखाली चेंडू भरकटला गेला. एक वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळाली गेली. धावसंख्येत 1 ने भर पडली गेले. धावसंख्या झाली ती 14. 2 गडी बाद 14. पुढचा चेंडू असेल नवनाथ याचा, नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल असेल तो नवनाथ. हा सुंदर फटका मारलाय आणि इथं फटका चाललाय आणि चेंडू गेलाय बाउंड्रीच्या आर पार, येतोय चौकार. कम ऑन डीजे.
हॅट्रिक पाहायला मिळते अक्षयच्या स्वरूपात. लगातार 3 चेंडू मोठे प्रहार केलेत अक्षय याने. खरोखर काय फलंदाजी करतोय पहा अक्षय. खरोखर अक्षयच्या बॅट मधून मध्ये आपल्याला लगातार मोठे फटकेबाजी पाहायला मिळते. चौकारचा पाडा मात्र इथं वाचतोय अक्षय. सुंदर फलंदाजी. आता मात्र नक्कीच नवनाथ कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. पुढचा चेंडू असेल नवनाथ याचा अक्षयसाठी. या चेंडूवर काय होणार, काय बिघडणार, काय घडणार. पुढचा चेंडू नवनाथ तो अक्षय. हा सुद्धा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. गॅप मध्ये चेंडू टटवलाय. एक धाव धावून पूर्ण केली जाते. मात्र एका धावा समाधान मानली जाते. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. त्यामुळे धावसंख्येत एकने भर पडली गेले. धावसंख्या झाली ती 19. मला वाटतं या दुसऱ्या शतकातील काही चेंडू बाकी असताना हा मोठा फटका आहे. इथं ताकदीचा वापर आहे आणि चेंडू जातोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. 2 धावांसाठी धावसंख्या झाली ती 21. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 21. तर तत्पूर्वी आमच्या चोरोने गडकरवाडीचे ज्येष्ठ नागरिक प्रकाशजी शिंदे साहेब यांचं इथं आगमन झाले. त्यांना देखील आम्ही सन्मानित केले जाते. त्यांच्याकडून आमच्या मंडळाला 500 रुपयाचं देणगी दिलेली आहे. तरी त्यांचं आम्ही शतशः आभार. हॅलो. 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 6 चेंडू बाकी असतील. 7 चेंडूवरती किती धावसंख्या येणार, किती धावांचा डोंगर उभारला जाणार. उर्वरित 7 चेंडू सांगून जातील. बाकी चांगले फटके माझे पाहायला मिळते आपल्याला मुसार चांडेवाडी या संघाकडून. या दोन्ही फलंदाजाचे लगातार षटकार चौकारची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. यानंतरच्या ओळीचं धावतं समालोचन आपण सुदर्शन सर करतील. नवीन गोलंदाज सिद्धेश. हा चांगला फटका आहे. आडव्या बॅटमॅन चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जाते. चांगली फेकी गेली जाते परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये. धावसंख्या 1ने पुढे सरकली गेली. धावसंख्या झाली ती 22. 5 सुरेख गोलंदाजच्या अचूक टप्प्याचा पहिला चेंडू होता परंतु त्या चेंडूचा चांगल्या प्रकारे समाचार घेतला गेला. आता मात्र स्ट्राईकला असेल तो नितीन. हा सुरेख चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू. बॅट्समॅनला चेंडू समजत नाही. चेंडू जातोय निर्धाव. सुरेख बघा फास्ट बॉलिंग काय म्हणतात ते आपल्याला पाहायला मिळते. खरोखर अचूक टप्पा, सुंदर लेंथ आणि वेगवान चेंडू सिद्धेश याचा. सुरेख चेंडू आणि प्रेक्षक सुद्धा त्या चेंडूवर दाद मागतात. खरोखर अप्रतिम चेंडू होता. पुढचा चेंडू सिद्धेश तो नितीन. इथं मात्र थोडीशी दिशा भिरकटली गेले. पंचाच्या हात जमलेला समांतर चेंडू मात्र गेला अवंतर. एक अवंतर धाव मिळली गेले. धावसंख्या 1ने भर पडली गेले. धावसंख्या झाली ती 23. शेवटचं हाणामारीचं शतक ज्याला म्हटलं जातं तेच शेवटचं षटक चालू आहे सिद्धेश याचं. परंतु धावा मात्र रोखून ठेवल्या. सिद्धेश यशस्वी झालाय धावा रोखून ठेवण्यात. हॅलो. सामना चालू करून घ्यायचा आहे. वारंवार चर्चा करायची नाहीये. शेवटचं शतक चालू आहे सिद्धेश याचं. हॅलो. चला सामना चालू होतोय. सिद्धेश गोलंदाजी मार्गावर पार तयार होते. काय सुरेख अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र पाहायला मिळते सिद्धेशच्या स्वरूपात. समोर असेल तो एका धडाकेबाज फलंदाज नितीन 15. गावात ज्याचं नाव आहे तोच हा नितीन फलंदाजी मार्कवर तयार आहे. त्याच्या बॅट मधून आपल्याला जो मोठे फटकेबाजी. हॅलो. A1 पोसरे संघाचा संघनायक आणि साखर जांभूलवाडी संघाचा संघनायक आपल्याला चिठ्ठीचा कार्यक्रम करायचा आहे. तरी आपण पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. हॅलो. चेंडू झाले 2. तिसरा चेंडू गेला वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 23. सामना चालू करून घ्यायचा. धावसंख्या झाले 23. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. हा सुंदर फटका. इथं मात्र ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सप्पर. या चेंडूवर मोठा प्रहार येतोय. आर पार षटकार. कमॉन डीजे.
हा सुद्धा सुंदर फटका, बॅटची एज लागली जाते आणि चांगली विकेट किपिंग होते आणि अजून एक नितीनच्या स्वरूपात मोठा धक्का, मोठा मासा गळाला लागतोय. संघाचे कर्णधार इथं आलेले साखर जांभूलवाडी संघाचे कर्णधार. आपल्याला चिठ्ठीचा कार्यक्रम करायचा आहे तरी या, आणि धामणन गुड्याचाड आणि मुसाड चांदेवाडी आपला एक प्रतिनिधी पाठवा, जो या संघामध्ये जो विजयी संघ होईल तो अंतिम पुढील पात्रतेसाठी रवाना होईल, याची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज रुपेश मात्र फलंदाजी मार्गावर उतरवतोय. काही चेंडू बाकी असेल शेवटच्या षटकातीला. हा सुंदर, मला वाटतं थोडसा दिशा भरकटली गेली आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावसंख्या झाले 30. धावसंख्या झाले 30. शेवटचा चेंडू असेल मला वाटतं. सिद्धेश्वराचा सुरेख अप्रतिम गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. तेवढाच ताकदीची फलंदाजी दोन्ही फलंदाजाकडून. हा सुद्धा सुरेख सुरेख चेंडू, हा सुद्धा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय. एका धावासाठी दरम्यान 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या झाली ती 31 आणि 32 धावांचं एक मोठं मापक असं आव्हान ठेवलं, ते म्हणजे मुसाड चांदेवाडी या संघाने धामणन गुड्याचा संघासमोर. धामणन गुड्याचा संघाचा एक प्रतिनिधी आणि मुसाड चांदेवाडी संघाचा एक प्रतिनिधी इकडे या लवकर, चिठ्ठीचा कार्यक्रम करायचा आहे. तर चांदेवाडी संघाचे कर्णधार आलेले आहेत, A1 पोसरे संघाचे आलेले आहेत, साखर जांभूलवाडी संघाचे आलेले आहेत. तर चांदेवाडीचे या आपण इथे चिठ्ठीचा कार्यक्रम केला जाईल. हा रोहित येतोय. तर हा अथर्व भोसले, इथं 3 चिठ्ठ्या उडवल्या जातील. तर अथर्व भोसले आमच्या निवेगावचे चिरंजीव आहेत. तर आपल्याला एकच चिठ्ठी इथं उचलायचं आहे. रोहित आलाय. हा ते मुसाड चांदेवाडीचे आहेत. फक्त आता त्यांना रेशनिंग कार्ड तिकडं ट्रान्सफर करायचं आहे, एवढंच राहिले. तर ठीक आहे, इथे चिठ्ठीचा कार्यक्रम केला जातोय. 3 संघादरम्यान या सामन्यात जो संघ येईल विजेता संघ A1 पोसरे आणि साखर जांभूलवाडी. तर पाहूया, एक चिठ्ठी उचलली गेली आहे, कोण आलाय तो पुढे. विजेता संघ, या सामन्यात जो संघ विजयी होईल तो सेमीफायनल मध्ये जाईल आणि A1 पोसरे आणि साखर जांभूलवाडी संघाच्या दरम्यान सामना खेळवला जाईल. दरम्यान चालू असलेला एक तुल्यबळ संघांमध्ये चालू असलेला सामना, या दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आणि ही दुसरी इनिंग धामणन गुड्याचाड विरुद्ध मुसाड चांदेवाडी. एक तुल्यबळ संघ, 15 गावातले नावाजलेले संघ आपसापसात भिडताना या मैदानावर. दरम्यान जिंकण्यासाठी या सामन्यामध्ये धामणन गुड्याचाड संघाला 3 षटकांमध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण सजवताना मुसाड चांदेवाडी संघ वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक संघाकडून पहिलं जिंकण्यासाठी 32 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांमध्ये 32 धावा कंपल्सरी चेस या सामन्याचा आणि या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस. दरम्यान सलामीची जोडी मैदानात सिद्धेश आणि रिद्धेश. अत्यंत अतिटतीचा सामना पाहायला मिळणार आहे. या दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना जिंकण्यासाठी 32 धावांचं आव्हान मर्यादित 3 षटकांमध्ये. या सामन्यातील विजेता थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल, याची या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. A1 पोसरे संघ कृपया नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायची कृपा करायची आहे. संघाचा संघनायक A1 पोसरे संघ.
आता मात्र स्ट्राईकला पोहोचतात ते सिद्धेश, नॉन स्ट्राईकला ते रिद्धेश. हॅलो, A1 पोसरे संघाचे संघनायक आणि साखर जांभूलवाडी संघाचे संघनायक नाणेफेक करण्यासाठी या. आपण A1 पोसरे संघाचे कर्णधार या, साखर जांभूलवाडीचे आलेत. दरम्यान पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने, सुंदर तटवलेला चेंडू. पाहूया झेल होतोय का. झेल खाली एक वरिष्ठ खेळाडू, खरोखर सुंदर असा झेल. पहिला धक्का बसतोय तो गुड्याचा आड संघाला. 1 गडी बाद 0. धामणन गुड्याचा आड संघ विजयासाठी 32 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर आपला खंदा फलंदाज बाद झालेला आहे. धामणन गुड्याचा आड संघाकडून अत्यंत आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. ते मुसाड चांदेवाडी यांच्या तंबूमध्ये 1 गडी बाद 0. धामणन गुड्याचा आड दुसऱ्या इनिंग मध्ये. कृपया सामना त्वरित चालू करायचा आहे. पुढील फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचा आहे. तर नाणेफेकीचा कॉल केला जातोय. साखर जांभूलवाडी विरोधात A1 पोसरे या दोन्ही संघादरम्यान. आमच्या 15 गाव फेडरेशनचे अध्यक्ष दिलीपजी उतेकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बोल्यावर पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील एक नावोदित खेळाडू, 15 गावातील स्टार खेळाडू मदन चांदे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील ते नवीन फलंदाज नवनाथ यांना. पंचांच्या डाव्या बाजूने सुंदर चेंडू, घोषित क्षेत्रात गेलेला चेंडू. 1 धाव पंच घोषित करतायत. एक नावाजले तटस्थ पंच म्हणून भूमिका पार पाडतायत ते अविनाशजी निवे रामवाडी. धाव संख्या होते ती 1 गडी बाद 1. धामणन गुड्याचा आड. तर निवे रामवाडीचे ज्येष्ठ नागरिक तुकारामजी जंगम साहेब यांचं इथं स्वागत केलं जाते. मी विनंती करतो निलेश मावदी साहेबांना की त्यांचं मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन गोलंदाजीच्या बोहल्यावर मदन चांदे एक 15 गावातील स्टार खेळाडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. सुंदर चेंडू, एक आखूड टप्प्याचा चेंडू. फलंदाजाला काही समजलेला नाही. निर्धाव चेंडू जातोय. या निर्धाव चेंडूची सांगता होऊन संघाची धावसंख्या स्थगित राहते. 1 गडी बाद 1. खूप सुंदर असं गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतंय ते मदन चांदे यांच्या स्वरूपात. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मदन चांदे. सुंदर चेंडू मारलेला, पाहूया षटकार होतो का झेल. आणि हा उत्तुंग असा षटकार, खरोखरच सुंदर असा षटकार मारलेला आहे मदन चांदे यांना. नवनाथ पालांडे साहेब, सतीश सचिन पालांडे, त्याचप्रमाणे वसंत माबदी, लालू यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरील स्थानबद्ध व्हायचंय. लालू एकदा पुढील चेंडू मदन चांदे यांचा, पाहूया. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. फलंदाजाला काही समजलेला नाहीये. धावसंख्या स्थगित राहते. धावसंख्या 1 गडी बाद 7. आमचे साथीदार एक उत्कृष्ट गुणलेखक नितीन सकपाळ. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने एक आखूड टप्प्याचा चेंडू. पंचांचा स्वयंचा इशारा, वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 8. धामणन गुड्याचा आड संघ 1 गडी बाद 8. एक उतुंग षटकार खेचला होता समोरच्या दिशेने तो नवनाथ यांनी मदन यांना. पाहूया पुन्हा एकदा त्यांच्या तर्फे ही खेळी होते का. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने माऱ्या करतील मदन. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू.
हा मात्र निर्धाव चेंडू जातोय. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. मदन यांच्या स्वरूपात षटक समाप्तीची घोषणा येते. ते तटस्थ पंच, मुख्य पंच अविनाशजी यांच्याकडून. खरोखरच सुंदर अशी खेळी आणि सुंदर असा खेळ पाहायला मिळतो या दोन्ही संघांकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1 गडी बाद 8. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूत 24 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 12 धावांच्या सरासरीने ही धावसंख्या गाठावी लागणार आहे. ती माफ करा धामणन गुड्याचाड संघाला. कृपया सामना त्वरित चालू करायचा आहे. मुख्य पंच, स्क्वेअर लेग पंच अल्पेशजी पवार, एक नामवंत पंच म्हणून 15 गावात ख्याती आहे ती अल्पेशजी पवार यांची. दरम्यान दुसरं षटक घेऊन येत आहेत ते एक अनुभवी गोलंदाज रुपेशजी चांदे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. एक गडी बाद 8. धामणन गुड्याचाड संघ पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सजवताना रुपेशजी चांदे. एक महत्वाचं षटक असणार आहे. एक डावखुराक फलंदाज फलंदाजीच्या बोल्यावर दिसतोय. रिद्देश. सुंदर चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. एक धाव मात्र पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय. ते धामणन गुड्याचाड संघाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 9. एक गडी बाद 9. एक षटक, एक चेंडू, 1 गडी बाद 9. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. गोलंदाजीच्या बोहल्यावर असतील ते रुपेशजी चांदे, एक 15 गावातील नामवंत खेळाडू मुसाड चांदेवाडी या संघाकडून. पंचांच्या डाव्या बाजूने हा मात्र पाहूया. एक धाव घोषित केली जाते पंचांकडून. एक तटस्थ पंच अविनाशजी आणि अल्पेशजी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती 10. एक गडी बाद 10. मोठी फटकेबाजी करावी लागेल ती धामणन गुड्याचाड संघाला आणि तितके ताकदवार खेळाडू त्या संघांमध्ये आहेत. पाहूया 10 चेंडू आणि 22 धावांचा खेळ बाकी. पुन्हा एकदा मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. आणि सुंदर झेल पकडला जातोय रघु सुर्वे यांच्या मार्फत. दुसरा धक्का बसतोय तो धामणन गुड्याचाड संघाला. या 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 2 गडी बाद 10. सुंदर असं षटक फेकलं जातंय ते रुपेशजी चांदे यांच्याकडून. त्यांना माहित आहे की शॉर्ट पिच चेंडूचा मुकाबला 15 गावातले भरपूर फलंदाज करू शकत नाहीत. त्यांचा अचूक मारा संघाला विजयाकडून नेताना दिसतोय. 2 गडी बाद 10. अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. नऊ चेंडू 22 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा नवीन फलंदाज साहिल स्ट्राइक वर असताना. साहिल हा सुद्धा एक स्फोटक फलंदाज आहे. षटकार चौकाराची आतिषबाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. सुंदर मारलेला लेगच्या दिशेने चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. एक धाव घोषित क्षेत्रात. धाव संख्या होते ती 11. या पुढील समालोचन एक 15 गावातील नामवंत पाहूया. पुढील चेंडू. सुंदर चेंडू. एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या होते ती
11. दोन गड्यांच्या मोबदल्यात काहीसा संतपणा पाहायला मिळतोय तो फलंदाजीमध्ये. प्रेक्षक वर्ग सुद्धा शांततेने सामना पाहताना अत्यंत अटीतटीचा सामना दिसतोय. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील रुपेशजी चांदे साईल याला. सुंदर चेंडू त्रिफळाबाद. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते रुपेशजी चांदे यांच्या स्वरूपात. तिसरा धक्का बसतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. संघाची धावसंख्या 3 गडी बाद 11. कृपया क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचंय. नवीन फलंदाज संदेश. 6 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांचं समीकरण. या सामन्यातील विजेता हॅलो, उपांत्य फेरीत प्रवेश करील. साखर जांभूलवाडी संघाने काय घेतलंय आपण? फिल्डिंग. हा, धन्यवाद. दरम्यान पुढील षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज अक्षय चांदे. आता मात्र पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील. 6 चेंडू 21 धावा. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून तिसरा षटक घेऊन येत आहेत ते अक्षय मारा करतील एका डावखुऱ्या फलंदाजाला. पाहूया पहिला चेंडू. सुंदर मारलेला चेंडू. पाहूया झेल बाद होतोय का षटकार. आणि सुंदर झेल पकडला जातोय पहिल्या चेंडूवर. चौथा धक्का बसतोय तो धामणन गुड्याचा आड संघाला. डीजे नवीन फलंदाज अक्षय. आता मात्र अक्षय मारा करतील पुन्हा एकदा अक्षयला. नवीन फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा अक्षय. चार गडी बाद 11 धामणन गुड्याचा आड संघ. 5 चेंडू 21 धावांची आवश्यकता. धामणन गुड्याचा आड संघाला मोठी फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र एक स्वैर चेंडू पंच दंडित करतायत. स्वैर मारा वाईटच्या रूपात 1 धाव अतिरिक्त मिळते. धावसंख्या होते ती 12. 4 गडी बाद 12. 5 चेंडू आणि 20 धावा. पुढील चेंडू सुंदर मारलेला लेगच्या दिशेने चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. अशा तऱ्हेने 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते ती 14. 4 गडी बाद 14. आता एकदा स्ट्राईकला पुन्हा एकदा अक्षय. पंचाच्या डाव्या बाजूने एक आखूड टप्प्याचा चेंडू. घोषित क्षेत्रामध्ये जाताना चेंडू. 1 धाव घोषित. धावसंख्या होते ती 15. 4 गडी बाद 15. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. त्या षटकातील षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. सुंदर असा त्रिफळा बाद होतोय. 5वा धक्का बसतोय तो धामणन गुड्याचा आड संघाला. हा सामना मात्र जवळपास मुसाड चांदेवाडी या संघाने जिंकलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 17 धावा. 2 चेंडू आणि 17 धावा असं हे समीकरण असेल. नवीन फलंदाज
कृपया फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया आणि हा सुंदर असा चौकार. खूप उशिरा आलेला हा चौकार. सामना मात्र काही जिंकू शकत नाहीये. आता मात्र या दुसऱ्या फेरीतील शेवटच्या सामन्यातील शेवटचा चेंडू. एक चेंडू 13 धावांची आवश्यकता. औपचारिक लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. हा सुद्धा सुंदर असा चौकार. हॅलो. विजय संघ मुसाड चांदेवाडी उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे. मुसाड चांदेवाडी या संघाने खूप खूप अभिनंदन. हॅलो. तर या सामन्यात जो संघ विजयी झालाय तो पुढील पात्रतेसाठी ठरलाय. तर आता होणारा जो सामना आहे A1 पोसरे विरोधात साखर जांभूलवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि मुसाड चांदेवाडीचा सामनावीर अक्षय चांदे या आपण इकडे एक चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी केली. त्यात सामनावीर ठरतोय तो अक्षय चांदे.